आज मी तुम्हाला लोखंडी तव्यामध्ये डाळ कांदा तयार करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले आहे। त्यामध्ये जिरे आणि मोहरी छान तडतडू दिली आहे। लगेचच ठेचलेला लसूण घातला आहे। लसणाचा थोडा कलर चेंज झाला की कढीपत्ताही घातला आहे। इथे मी 5 ते 6 कांदे कट करून घेतले होते, तेही यामध्ये घातले आहेत आणि कांदे आपल्याला लाल रंग होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। यामध्ये मी थोडे मीठ घातले आहे म्हणजे कांदा लगेचच लाल होईल। यामध्ये आता लाल मिरची पावडर, घरगुती काळा मसाला आणि हळदी पावडर टाकून छान मिक्स केले आहे। चवीपुरते मीठ घालूया आणि इथे मी 15 मिनिटं मटकीची डाळ भिजवून घेतली होती, स्वच्छ धुवून ती यामध्ये घातली आहे। छान मिक्स केले आहे। झाकण ठेवून 5 मिनिटं हा डाळ कांदा मी वाफवून घेतला आहे। हे पहा मस्त वाफ निघली आहे। यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचे कूट घालून घेतले आहे। कूट थोडे मोठे मोठेच ठेवायचे आहे म्हणजे खाताना छान लागेल। हे पहा मस्त आपला डाळ कांदा बनवून तयार आहे।